स्वामी प्रचिती जीवनाची संगती, स्वामी प्रचिती जीवनाची संगती, करावे मनाने स्मरण, त्यासी स्वामी अनुभवास येती, त्यासी स्वामी अनुभवास येती, त्यासी स्वामी अनुभवास येती. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर ह्या तांब्यामधलं पाणी सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तयार करत आहे. त्याच्यामध्ये टाकलेले आहे हळदी, कुंकू, अक्षदा आणि एक फूल. तर हे पाणी सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे म्हणून हे पाणी तयार केलेलं आहे. आणि इकडं बघा छान अशी रांगोळी काढलेली आहे सूर्यनारायणाची आणि त्याच्यात सूर्यनारायणाची प्रतिमासुद्धा छान अशी काढलेली आहे. तर आज खूप घाई गडबडीत पूजा आहे, कारण आज जायचं आहे बाहेर, त्याच्यामुळं खूप घाई गडबडीत पूजा केलेली आहे. तर बघा इकडं रांगोळी काढलेली आहे, रांगोळीमध्ये सूर्यनारायणाची प्रतिमासुद्धा काढलेली आहे. तर माझे जे रविवार होते पौष महिन्यातले सूर्यनारायणाचे रविवार, तर ते आज माझे संपतात. आज शेवटचा उपवास आहे रथसप्तमीचा आणि आज संध्याकाळी 1 महिना झाले केलेले जे रविवार आहेत ते संपतात. तर अशा प्रकारे माझा पूर्ण पौष महिना आणि रथसप्तमीपर्यंतचे व्रत पूर्ण झाले. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे रथसप्तमी. रथसप्तमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. तर रथसप्तमीची सूर्यनारायणाची प्रतिमा काढलेली आहे रथामध्ये बसलेली. तर आता पूजा करून घेते आणि सूर्यनारायणाची सुद्धा पूजा करायची आहे. चला तर मग आपल्या पूजेला सुरुवात करूया. तर हे पाणी भरून घेतलेलं आहे सूर्यनारायणाला अर्घ्य देण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुलं टाकून घेतलेली आहेत. तर रथसप्तमी दिवशी रथाची सुद्धा पूजा करणं खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. तर रथामध्ये बसलेले आपले सूर्यनारायणाची सुद्धा प्रतिमा रथामध्ये काढलेली आहे. तर अशा प्रकारे रथाची आणि रथात बसलेल्या सूर्यनारायणाची पूजा करून झालेली आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय.